अगरतना सारखी जतना केली चिमणी माझी उडना गे चिमणी माझी उडना गे चिमणी माझी उडना गेली चिमणी माझी उडना गेली अगरतना सारखी जतना केली जतना सारखी जतना केली चिमणी माझी उडना गे चिमणी माझी उडना गे चिमणी माझी उडना गेली चिमणी माझी उडना गेली ती माझी आई रडते ती आई आ म्हणजे अमृत आणि ई म्हणजे ईश्वर या दोन शब्दाचं एकत्र मिलन म्हणजेच आई. आणि ज्या वेळेस आपली लेक सासरला लागते ना त्या आईची अवस्था काय होते. कदाचित आपण आपली लेक डोळ्यासमोर उभा करा आणि मग कळेल तुम्हाला आईची माया काय असते. आई विना माया नाही, बाबा विना जन्म नाही आणि भावाशिवाय पाठिंबा नाही. म्हणून ती आई काय म्हणते. ती माझी आई रडते पदराला धरून माझी हरण चालली बाई गळप सोडून माझी हरण चालली बाई गळप सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली माझी हरण चालली बाई गळप सोडून माझी हरण चालली बाई गळप सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली. तो माझा बाप रडतो तो माझा बाप. बाप म्हणजे घराचा आधार, बाप म्हणजे घराचा करता. आणि बाप कसा आहे ऐका ना. बाप कधीच रडत नाही, पण ज्या वेळेस आपली लेक सासरला जाते ना, लेक सर्वांना भेटती, निघून जाती, तिला वाटतं मी सर्वांना भेटले, बापाला नाही भेटले. बाप कुठं असतो. मंडपाच्या खांबाला पाठ देतो, कोणला न दिसावं म्हणून मुंडका गुडघ्यामध्ये घालतो, खाली बसतो आणि हमसून दुमसून ओक्सा मोक्षी रडतो. देवा माझी लेक आज मला सोडून चालली. अरे आकाशाचा ठेका चुकावा, समुद्राने श्वास रोखावा आणि गाईनं वासरासाठी जसा हंबरडा फोडावा ना तशी ती लेक हंबरडा फोडती. तो बाप रडतो आणि काय म्हणते ती लेक महाराज. निरोप घेते लेक पडते पित्याच्या पाया, सध्या सोडून आजाईची वेडी माया, लिहून ठेवले गबाई त्या विधात्याना, लेकी बाळीच्या नशिबात लिहिलेलं गाणं. दोन्ही डोळ्यामधुनी ढाळी ते श्रोतारी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. पण
पुन्हा भाऊ येतो जवळ. भाऊ म्हणतो ताई रडणं बंद कर ग, रडू नको. तुला माहिती आहे ना लेकीचं जीवन कसं आहे. लेकीला माहेरात निभाव होत नाही, तिला सासरीच जावं लागतं. म्हणून भाऊ त्या लेकीने समजून घालतो कशी बहिणीची ऐका. पुसगा डोळे तुला न केसावर साडी धाकटे धीरवमा पडद्याची जुंपून गाडी. सुखाने राहा राणी तू मोठ्या घरची, तुझ्या संगी राहील ग माया ममता माहेरची. पतीची सेवा तुझ्या लिहिली बाळावरी, पतीची सेवा तुझ्या लिहिली बाळावरी. हो जाती लाडाची लेक आज सासरी, हो जाती लाडाची लेक आज सासरी. फक्त बाप काय म्हणतो. तो माझा बाप रडत मंडप धरून, माझं हृदयामधलं काळीज मला टाळलं सोडून, हृदयामधलं काळीज मला टाळलं सोडून. हिमानी माझी उडून ग गेली, हिमानी माझी उडून ग गेली. माझं हृदयामधलं काळीज मला टाळलं सोडून, हृदयामधलं काळीज मला टाळलं सोडून. हिमानी माझी उडून ग गेली, हिमानी माझी उडून ग गेली. तो माझा भाऊ रडतो, तो माझा सोन्या. भाऊ म्हणजे काय. भाऊ या शब्दाचा अर्थ उलट करा, उलटा शब्द करा. भाऊ म्हणजे उभा, जो बहिणीच्या पाठीशी अखंडपणे उभा असतो त्याला म्हणतात भाऊ. तो भाऊ काय म्हणतो. तो माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, माझी सोन्याची बावली मला टाळली सोडून, सोन्याची बावली मला टाळली सोडून. हिमानी माझी उडून ग गेली, हिमानी माझी उडून ग गेली. सोन्याची बावली मला टाळली सोडून, माझी सोन्याची बावली मला टाळली सोडून. हिमानी माझी उडून ग गेली, हिमानी माझी उडून ग गेली. अगरची होते त्याला जाणली. बघा ना, 5 मंगलाष्टक होतात, अक्षता डोईवरती पडतात. त्याच वेळेस ती मुलगी माहेरचं आडनाव सुद्धा सांगत नाही. बघा बरं का. ती होते परक्याची, स्वतःच्या आई वडिलाची पोटची लेक, पण परक्याची होते आणि त्यावेळेस तिच्यावर त्यांचा अधिकार राहत नाही. महाराज, जन्म होतो माहेरात, औषधात सासरामध्ये. एवढंच काय, शेवटी सुद्धा तिला भावाची माहेरची साडी जाते. म्हणून भाऊ हा पाठिंबा आहे, भाऊ हा आधार आहे. गणगोत हे सर्व तिच्या पाठीशी असतं.
आणि म्हणतात ना मग एवढी आम्ही माया केली पण चिमणी माझी उडून गेली. अगजाची होती त्यानंच नेली आम्ही लावलेली माया सारी वायाला गेली. लावलेली माया सारी वायाला गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी अहो रतन सारखी जत्रा केली अहो रतन सारखी जतना केली अन चिमणी माझी